धुळे शहरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। शहराचं तापमान 4 अंशांवर घसरलेलं आहे। राज्यातला सर्वात कमी तापमानाची नोंद ही धुळ्यामध्ये झाली आहे। थंडीमुळे शहरातलं जनजीवनही विस्कळीत झालंय आणि थंडीमुळे घराबाहेर पडणं सुद्धा आता कठीण आहे। धुळे शहरामध्ये यंदाचा सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे। राज्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद ही धुळ्यामध्ये झाली आहे। तापमानाचा पारा विक्रमी 4 अंश सेल्सिअस पर्यंत सध्या खाली आलेला आहे आणि निचांकी तापमान आहे, त्यामुळे जनजीवनावर अर्थातच याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय। प्रचंड थंडी आहे, गार वारा आहे, त्यामुळे घराबाहेर पडणं धुळेकरांना सध्या कठीण झालंय आणि थंडीपासून बचावासाठी नागरिक त्यामुळे शेकोटीचा आधार घेतात। कडाक्याच्या थंडीमध्ये उबदार कपड्यांची मागणी प्रचंड वाढलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी सध्या आपल्याबरोबर धुळ्यामधून जोडले गेले। प्रशांतकडून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। प्रशांत, राज्यातलं सर्वात निचांकी तापमानाची नोंद ही धुळ्यामध्ये झाली आहे। खरं तर दरवर्षी धुळेकरांना अशा प्रकारे थंडीचा अनुभव येत असतो, मात्र 4 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाल्याचं कळतंय। काय नेमकी सध्याची ताजे तपशील आहेत? निश्चितच धुळेकर नागरिक यावर्षी विचित्र परिस्थितीचा सामना करीत आहेत, कारण की गेल्या 1 आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर 18 अंश सेल्सिअसवरनं तापमानाचा पारा थेट 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे आणि या दरम्यान 2 दिवस ढगाळ वातावरण होतं। म्हणजे वारंवार वातावरणातले बदल हे धुळेकर अनुभवत आहेत आणि त्याचा दुष्परिणाम हा प्रकृतीवरती दिसून येत आहेत। रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे। सर्दी, खोकला, ताप अशा साथीचा रोगांचंही प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्याच्यामुळे आता ही शीतलहर अजून किती दिवस कायम राहतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर धुळ्यामधून होते।